हॅलो. मी आणि अखिलेश आम्ही PG एक्सपेडिशनसोबत आत्ता ताडोबाला आलो आहे आणि वी हॅड अ व्हेरी गुड टाईम. मला स्पेसिफिकली मेन्शन करायला आवडेल की आम्ही खूप खूप दिवस ट्राय करत होतो ताडोबाचे डेट्स हे करायला आणि असं, आणि आमचं खूप ऐनवेळी बुकिंग झालं, विच इज ॲक्च्युली नॉट रेकमेंडेड. पण तरीसुद्धा पटकन आमचं बुकिंग करून देऊन एकदम कम्फर्टेबल स्टे आणि आम्हाला भरपूर सायटिंग्स झाले आणि आम्हाला खूप मजा आली. आम्हाला जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रीतमकडे होती अँड ही हेल्प्ड अस आउट. मजा आली. द हॉटेल स्टाफ वॉज व्हेरी गुड अँड व्हेरी काय म्हणू आपण त्यांना की व्हेरी हेल्पफुल इन एव्हरी वे. सो इट वॉज अ व्हेरी वंडरफुल स्टे अँड वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड की जर परत येता आलं ॲज सून एज पॉसिबल सो वी वुड डेफिनेटली लाईक टू कम बॅक हिअर. सो मला तर खूपच मजा आली आणि बिईंग लिव्हिंग इन अ सिटी अँड देन कमिंग टू अ फॉरेस्ट एरिया आणि इथे 3-4 दिवस राहणं वगैरे. आतापर्यंत आपण फक्त टायगरबद्दल वाचलं आहे किंवा लोकांचे एक्सपिरियन्सेस आपण फील केलेत सॉर्ट ऑफ, पण स्वतः बघणं आणि स्वतः ते फील एवढ्या जवळून, आणि तो म्हणजे एस्पेशली असा फुल्ली ग्रोन मेल टायगर जेव्हा असा समोर येऊन उभा राहतो, थोडासा आवाज काढतो, तेव्हाचं जे फिलिंग असतं दॅट इज म्हणजे प्राइसलेस. म्हणजे असं त्याला काही वर्णनच नाही करता यायचं की किती छान ते फिलिंग आहे. आणि द टायगर्स आर ऑल्सो हेल्दी आहेत, जितके आपण बघितले तेवढे, आणि खूपच म्हणजे ते छान एक्सपिरियन्स होता. तो मेल टायगर जेव्हा आला आपल्याकडे चालत आणि त्याचा रस्ता गाड्यांनी ब्लॉक केला होता, तर ते जे त्यांनी व्यक्त केलं की तुम्ही माझ्या जागेवरती आला, हां, तुम्ही रस्ता ब्लॉक केलाय, तुम्ही बाजूला व्हा, असं त्यांनी ते एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला ग्राउल करून. तर ते आणि तेव्हा खरं म्हणजे अशी भीती वाटली. आणि तो टायगरचा साईज आणि सगळं एवढ्या जवळून, त्यामुळे त्याचा इफेक्ट खूपच वेगळा होता त्या एक्सपिरियन्स. आणि तुम्ही पण म्हणजे तुम्ही खूप हेल्प केला आम्हाला आणि चांगलं गाईड केलं. मजा आली. मला ते पण खूप चांगलं वाटलं अबाउट दिस हे की त्यांनी फोन्स बॅन केलेत, विच इज नाईस इन अ वे, बिकॉज म्हणजे आय एम शुअर खूप डिस्टर्बन्स होत असेल लोकांचा. लोक लगेच इन्स्टा लाईक करायला लागले जर का टायगरला बघून, तर दॅट वुड बी अ ग्रेट. इच्छा खूप होत होती. टायगर जेव्हा दिसत होता, कॅमेरा बंद झालाय, आपल्याकडे फोन बॅगेत आहे, पण आय थिंक दॅट ॲनिमल डिमांड्स दॅट काइंड ऑफ रिस्पेक्ट, किंवा द फॉरेस्ट डिमांड्स दॅट काइंड. आणि ते जे म्हणतात की फॉरेस्टचे रूल्स पाळायला हवे, दॅट इज अ व्हेरी ट्रू स्टेटमेंट अँड आय हेव आहे की ते ठेवायला हवं ॲक्च्युली. आणि द फॅमिली इज ऑल्सो कनेक्टेड विथ इच अदर. थँक्यू फॉर अरेंजिंग दिस फॉर अस. येस. ऑल्सो द फूड वॉज व्हेरी गुड.